नमस्कार. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. गुढीपाडवा का साजरा केला जातो? घरोघरी गुढी का उभारली जाते? हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चैत्राच्या उन्हात मनाला उभारी देणारा हा गुढीपाडव्याचा सण मराठी माणसांच्या आयुष्यात नवं चैतन्य घेऊन येत असतो. चैत्राच्या महिन्यात लाल पिवळ्या रंगात बहरून गेलेला निसर्ग आणि वसंताची बहर घेऊन आलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला महाराष्ट्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सकाळी उंच बांबूच्या काठीला कडुलिंबाची डहाळी, रेशमी वस्त्र किंवा जरीची साडी गुंडाळतात. फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या ठेवला जातो. गुढीची पूजा केली जाते. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. संध्याकाळी हळद कुंकू फुलं वाहून गुढी उतरवली जाते. तर गुढी का उभारली जाते पाहूयात. ही गुढी स्नेहाचं, मांगल्याचं आणि आनंदाचं प्रतीक मानली जाते. ती विजयाचा संदेश देते, म्हणून या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामांनी वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते. तोच हा विजयोत्सवाचा दिवस. वालीचा असुरी शक्तीचा रामांनी दैवी शक्तीने नाश केला, याची गुढी ही सूचक आहे. याच दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षाचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस. तसेच ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा वध केला. त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्मसुद्धा चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच शालिवाहन राजाने शके गणनेला सुरुवात केली. राजा शालिवाहनाने मातीचं सैन्य तयार केलं. त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. या सैन्याच्या मदतीने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. आणि या विजयाच्या प्रीत्यर्थ शालिवाहन शके सुरुवात होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.